मुख्यमंत्री शिंदेंकडून जय गुजरातची घोषणा देण्यात आली आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात अशी शिंदेंकडून घोषणा देण्यात आली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीमध्ये आयोजित कार्यक्रमात शिंदेंकडून हा नारा देण्यात आला। शिंदेंच्या जय गुजरातच्या नाऱ्यानंतर विरोधकांकडून आता हल्लाबोल केला जातोय। पुण्यामध्ये एका कार्यक्रमात एकनाथ शिंदेंकडून जय गुजरातचा नारा देण्यात आला। त्यानंतर आता विरोधकांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरातचा नारा दिला। पुण्यातल्या गुजराती समाजाच्या कार्यक्रमात शिंदेनी हे वक्तव्य केलं। गुजराती समाजाकडून पुण्यामध्ये जयराज स्पोर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटर याच्या उद्घाटनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आले होते। यावेळी शिंदेनी अमित शहा यांचं तोंड भरून कौतुक केलं। अमित शहा यांच्यावर त्यांनी शेरो शायरी सुद्धा केली। अमित शहांच्या बुलंद इराद्यामुळे पर्वतही डगमगतात, वादळही आपली दिशा बदलतं असं शिंदे म्हणाले। आपके बुलंद इरादों से तो चट्टानें भी डगमगाती है, आपके बुलंद इरादों से तो चट्टानें भी डगमगाती है। दुश्मन क्या चीज है, तूफान भी अपना रुख बदल देता है। आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है, आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है। आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। भाषणाच्या शेवटी त्यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात असा नारा दिला। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। या कार्यक्रमात अजित पवार यांचंही भाषण झालं। अजित पवारांनी भाषणाच्या शेवटी जय हिंद, जय महाराष्ट्र असं म्हटलं, पण शिंदेनी जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात असं म्हटलंय। आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है, आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। तमाम पुणेकरांच्या वतीनं मी त्यांचं महाराष्ट्राच्या वतीनं पुणेकरांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि असंच प्रेम, आपुलकी, जिव्हाळा हा त्यांनी आपल्या महाराष्ट्रावर पुणेकरांवर ठेवावा ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्याला मी आठवण करून देतो, यापूर्वी एकदा चिकोडीला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन करताना माननीय शरद पवार साहेब हे जय महाराष्ट्र आणि जय कर्नाटक म्हणाले होते। याचा अर्थ काय, त्यांचं कर्नाटकावर जास्त प्रेम आहे आणि महाराष्ट्रावर प्रेम नाही असं ठरवायचं का? आपण ज्यांच्या कार्यक्रमांमध्ये जातो त्यावेळी त्या संदर्भात आपण बोलत असतो। आता गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर जय गुजरात म्हटलं म्हणजे आता एकनाथ शिंदेंचं गुजरातवर प्रेम ठरलं आणि मराठीचं प्रेम कमी झालं आणि महाराष्ट्रावरचं प्रेम कमी झालं। इतका संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नक्की त्या भूमिकेवर काय मत आहे बघा। गुजरात हा देशाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि बाळासाहेब ठाकरेंनी नेहमी सांगितलं, महाराष्ट्रात आम्ही जय महाराष्ट्र म्हणू, पण पंजाबला गेलो तर मी जय पंजाब म्हणेन त्या राज्यात। गुजरातला गेलो मी तर जय गुजरात म्हणेन। पण हे महाराष्ट्राचे पहिले मंत्री, उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री आहेत की ज्यांनी या महाराष्ट्राच्या पुण्यनगरीमध्ये जय गुजरातचा नारा दिला। तर खऱ्या अर्थानं या सरकारचं वास्तविकपणा महाराष्ट्राच्या मायभूमीबद्दल आणि मातृभाषेबद्दल या सरकारचं मत काय हे आता स्पष्ट झालेलं आहे। एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीमध्ये शंका व्यक्त करणं म्हणजे आकाशाकडे बघून थुंकण्यासारखं आहे। महाराष्ट्राची अस्मिता पुन्हा त्यांनी टिकवली, वाढवली अशा व्यक्तीच्या बाबतीमध्ये शंका व्यक्त करणं देखील अतिशय चुकीचं ठरेल आणि ते राजकारण केल्यासारखं होईल। सगळ्या मराठी माणसांशी प्रतारणा करत
आज एकनाथ शिंदे जय गुजरात म्हणतात ते उगाच म्हणत नाही. खरं तर एकनाथ शिंदेंच्या ठाई एकनिष्ठता किंवा प्रामाणिकपणा हा जरी गुण नसला तरी एकनाथ शिंदेंच्या ठाई धूर्तपणा आणि चतुरपणा ठासून भरलेला आहे. असं आहे की पुण्यात जाऊन जय गुजरातची घोषणा का दिली मला समजत नाही. विनाशकाले विपरीत बुद्धी. आता काय एकनाथ शिंदे भेटल्यानंतर असं विचारायचं का काय कसे आहात शिंदे साहेब, केम छो, असं विचारायचं. स्वतःच्या पायावर धोंडा टाकून दुसऱ्याला खुश करणार असाल तर मुबारक हो. मुळात जय हिंद म्हणणं हे आपल्या देशावरचं प्रेम, जय महाराष्ट्र म्हणणं हे आपल्या महाराष्ट्रावरचं प्रेम, पण जय गुजरात म्हणजे हिंदी बरोबर आता गुजराती शिकणं पण बंधनकारक होईल याची सुरुवात करून देतायत का? शिवसेनेच्या सभेमध्ये जय महाराष्ट्र न म्हणता जय गुजराती एकनाथ शिंदे साहेब म्हणाले. असं कुठेही झालं नाही. असं कृपा करून माझी विनंती आहे की असं प्रेझेंट नका करू. गुजराती समाजाच्या एका कार्यक्रमामध्ये जसं आपण एखाद्या कम्युनिटीमध्ये गेल्यानंतर त्यांना आनंद मिळावा, ते खुश व्हावं म्हणून एखादा शब्दप्रयोग करतो, तसा तो एकनाथ शिंदे साहेबांनी शब्दप्रयोग केलेला आहे.